श्री स्वामी समर्थ. मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगतात की मी बाळू, तर मी 10 वर्षापासून नोकरीच्या शोधामध्ये होतो. मी खूप प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना देखील मला कुठेच माझ्या नोकरीचं काम होत नव्हतं आणि नोकरीचं काम होत नाही असं मला वाटत असल्याच्या नंतर मग मी नोकरीचा विषय सोडून दिला आणि उद्योगधंद्यामध्ये प्रयत्न केला. पण एवढं करून देखील मला उद्योगधंद्यामध्ये सुद्धा यश मिळत नव्हतं. तर आता काय करावे हा माझा पुढे खूप मोठा प्रश्न होता. तर मी गाव सोडले आणि गावावरून नाशिकला आलो. नाशिकला आल्याच्या नंतर मग मी जिथे राहत होतो तिथं माझी राहायला गेलो मी आणि तिथे गेल्याच्या नंतर माझी शेजाऱ्यांच्या बरोबर ओळख झाली आणि शेजाऱ्यांच्या बरोबर ओळख झाल्याच्या नंतर मग मला स्वामी महाराजांविषयी समजलं. स्वामी महाराजांविषयी मला अगोदर थोडंसं माहिती होतं, पण सेवा कशी करतात, स्वामी महाराज कोण आहे ते काही माहिती नव्हतं. फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत एवढं माहिती होतं. आणि मग मी त्यांच्या बरोबर केंद्रात जाऊ लागलो. केंद्रात गेल्याच्या नंतर मग तिथं सेवाही करू लागलो. सेवा करायला लागल्याच्या नंतर मग एके दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा प्रश्न मी तिथं सांगितल्याच्या नंतर तिथल्या सेवेकरी दादांनी सांगितलं की तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये आलेले आहात, तुम्हाला स्वामी महाराज निराश करणार नाही, ते तुमच्या पदरी नक्की यश देतील. असं म्हटल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला आणि ते म्हटले की आम्ही काही दिवसात दिंडोरीला जाणार आहोत, तुम्ही आमच्या बरोबर चला. असं म्हटल्याच्या नंतर मी आणि माझी पत्नी त्यांच्या बरोबर दिंडोरीला गेलो. दिंडोरीला गेल्याच्या नंतर मग मी माझा प्रश्न गुरुमाऊलींच्या समोर मांडला. तर त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही निराश होऊ नका, तुमचं सर्व काम होतील. त्यांनी मला काही सेवा दिल्या आणि सांगितलं की तुम्ही ह्या सेवा करा, तुमचं काम पूर्ण होईल. आणि त्यांनी मला एक श्रीफळ दिलं. श्रीफळ दिल्याच्या नंतर मग आम्ही पती पत्नी त्या सेवा नित्यनेमाने करू लागलो. आणि आम्ही सेवा सुरू करत असताना त्याच वेळेस MBCB मध्ये काही जागा निघल्या. मला थोडीशी आशा वाटली आणि मी ते सर्व फॉर्म भरले. फॉर्म भरल्याच्या नंतर मग आम्ही परीक्षेला जाते वेळेस स्वामी महाराज गुरुमाऊलींनी मला जे श्रीफळ दिलं होतं ते श्रीफळ मी माझ्या कपाळाला लावलं आणि सांगितलं की स्वामी महाराज तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मला काही करून एवढी नोकरी मिळू द्या. आणि मग माझा पेपर पण चांगला गेला. पेपर चांगला गेल्याच्या नंतर मग मी त्या परीक्षेमध्ये पास झालो आणि मला इंटरव्ह्यू साठी फोन आला. तर मला खूप आनंद झाला. मग मी पुन्हा दिंडोरीला गेलो आणि गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्याच वेळेस मग तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता की तिथं त्यांच्या लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आणि मग तिथं एका सेवेकऱ्यांनी सांगितलं की माऊलींना सांगितलं की आपल्या तिथं काहीतरी बिघाड झालेला आहे आणि आपल्याला एखादा फिटरला बोलवावं लागलाय. तर माऊली बोलले की बोलवा तुम्ही फिटरला. तर त्यावेळेसच मी माऊलींना म्हटले की मला याच्यामधलं ज्ञान आहे, मी बघू का. तर त्यावेळेस माऊली म्हटले बघा म्हटल्याच्या नंतर मग मी तिथलं तेच काम केलं. तर मला मनातून खूप छान आनंद वाटला की मी खारीचा का होईना वाटा मला इथं सेवा करण्यास मिळाली आहे. त्याच्यामुळे मला मनातून खूप आनंद झाला. आणि मग मी गुरुमाऊलींचं दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो. तर त्यावेळेस मी गुरुमाऊलींना सांगितले की माऊली जर माझा इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित झाला, मी नोकरीला लागलो, तर मी माझा पहिला पगार दिंडोरीमध्ये देईल. तर त्यावेळेस गुरुमाऊली बोलले की तुम्ही पगार वगैरे काहीच देऊ नका, तुम्ही फक्त येताना पेढे घेऊन या. असं म्हटल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला आणि मग मी इंटरव्ह्यू साठी गेलो. इंटरव्ह्यू साठी गेल्याच्या नंतर मग माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला, कारण मला जो माणूस माझा इंटरव्ह्यू देत होता ते मला मग गुरुमाऊलींसारखा दिसले. तर मग मी माझा इंटरव्ह्यू छान दिला. मला त्यांनी अगदी साधे सोपे फक्त 2च प्रश्न विचारले होते आणि माझे प्रश्न देखील छान झाले. मला ती नोकरी लागली. हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे. अशक्य ही शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.